नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात आशूस आर्ट अँड क्राफ्ट चॅनल। फोटो बघून तुम्हाला कळालंच असेल मी आज काय बनवणार आहे ते। इथे मी घेतला आहे सिंपल कार्डबोर्ड। तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही कट करून घेऊ शकता। आणि दोन आपल्याला प्लेस एकावर एक करून घ्यायचे आहेत, त्यामुळे थोडासा थिक असा बेस तयार होईल। आता आपण बनवतो आहे कार्डबोर्डचा पाईप, त्याचा वापरून बंगला करतोय। इथे मी कार्डबोर्डच्या वरची एक लेयर काढून घेतली आहे आणि त्याच्यापासून सर्कल ड्रॉ करून घेऊन सर्कल कट करून घेतले आहेत। आता पाईप बघा मी 3 शेपमध्ये कट करून घेतले आहेत, 2 एकसारखे आणि एक थोडासा असा मोठा कट करून घेतला आहे। आणि मी इथे कसलेही हॉट ग्लू गनचा मी यूज केलेला नाहीये, ते मी स्पेशली सांगते। तुमच्याकडे हॉट ग्लू गन नसेल तरी तुम्ही हा बंगला सोप्या पद्धतीने नक्कीच बनवू शकता ग्लू वापरून फक्त। आता बघू शकता सर्कलचा मी एक त्रिकोण कट करून घेतला आहे, म्हणजे 3 पोर्शन मी इथे ठेवले आहेत आणि एकावर एक फ्लॅप करून त्याला चिटकून घेतला आहे। आता हे देखील आपल्याला जे रूफ आपला आहे ते आपण ग्लूच्या साहाय्याने आपण चिटकून घेणार आहोत आणि थोडंसं वरचून दाब दिल्यानंतर ते चिटकून जातं 2 मिनिटांनंतर। बंगल्याचा बेस आपला रेडी झाला आहे। इथे मी मोल्डेड क्लेचा वापर करून दरवाजे आणि खिडक्या बनवून घेणार आहे, बघू शकता। आता बारीक असा लेयरने आपण दरवाजे बनवून घेणार आहोत। वरती एक अशी खिडकी रेडी करून घेते आहे, बघू शकता। आता मी थोडीशी मोल्डेड क्ले वापरून वेल अशी घरावरती अशी दाखवून घेणार आहे आणि त्याला आपण फळं देखील चिटकून घेणार आहोत। पानं आणि फळं आपण व्यवस्थित त्याला चिटकून घ्यायचं आहे आणि प्रत्येक मोल्डेड क्ले वापरताना थोडा थोडा ग्लू आपण लावून घ्यायचा आहे। आता मी इथे घेतला आहे थोडासा टिश्यू पेपर। आपल्याला बेस थोडासा क्रम्बल थोडंसं असं हवं आहे, त्यामुळे आपण थोडंसं टिश्यू पेपर आणि ग्लूमध्ये पाणी मिक्स करून तिथे मी लावून घेत आहे, बघू शकता। मी वेल तयार करून थोडीशी थांबली होती, कारण की वेल जसाही हात लागला की लगेच ती तुटून ब्रेक होऊन बाजूला सरत होती, त्यामुळे आपण थोडासा वेळ घेऊन नंतर आपल्याला फळं आणि पानं चिटकून घ्यायची आहेत। मी जसं केलं आहे तसं स्टेप बाय स्टेप केला तर तुमचा बंगला अजिबात चुकणार नाही। तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा, खूपच छान असा डेकोरेटिव्ह बंगला रेडी होतो। आपण गौराई जेव्हा घरी येते तेव्हा त्याच्या पुढे जे साहित्य मांडतो त्याच्यात आपण हा बंगला किंवा घरात देखील आपण डेकोरेशनसाठी हा बंगला ठेवू शकता। खूपच छान सुंदर शोपीस आपलं रेडी होतं। अलगद असे आपण फळं तिथे चिटकून घेणार आहोत। आता बंगल्याचा बेस आपला पूर्णपणे रेडी झालाय, त्याला आपण आता कलर करून घेणार आहोत। व्हाईट कलरने मी खालच्या बाजूला कलर करून घेत आहे। दरवाजे आपण चॉकलेटी रंगाने रंगवून घेतो आहे, बघू शकता। रूफ देखील मी चॉकलेटी रंगाने रंगवून घेत आहे।
वेल आणि आपली फळं व्यवस्थित अशी रंगवून घ्यायची आहेत. आता बंगल्याच्या आपण खालच्या बाजूने कडेकडेला फक्त थोडंसं ग्रीन कलर लावून घेणार आहोत आणि नंतर आपण आतल्या बाजूने चॉकलेटी कलरनेच रंगवून घेणार आहोत. आतल्या बाजून पूर्णपणे चॉकलेटी कलर मी लावून घेतला आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुक आपण कसा तयार झाला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील, युजफुल वाटत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. थँक्यू.